कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, मी सध्या आहे आपल्या तीर्थक्षेत्र महाराष्ट्रामधील पंढरपूर या ठिकाणी. तर या ठिकाणी मी आज आपणाला माझ्यासोबत काही या ठिकाणी वारकरी समुदायातले काही वारकरी या ठिकाणी आहेत. मी त्यांना विचारणार आहे की केव्हापासून तुम्ही या ठिकाणी येतात आणि थोडासा लगाव कशा पद्धतीचा आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काका आपण कुठून आलात? मी कोल्हापूर जिल्हा गडहिंग्लज तालुका तिरणी गाव. अच्छा, कधीपासून येतात? आम्ही गेले 20-26 वर्ष झालं. मी पंढरीची वारी नियमितपणे आम्ही आषाढी वारी करतो. बरं. मग तुम्ही कधी कधी येतात आणि किती जण आलात? आम्ही टोटल 15-16 जणांचं आमचं वारी आहे. थोडं पुढे या. हां, आषाढी वारी. आम्ही प्रत्येक गावातला आहोत आम्ही. सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, सगळे मार्गदर्शक आहोत, सगळं आहोत आम्ही. सगळे एकमेकाने आम्ही सहज समूहताना चांगली आम्ही एक महिना अगोदर वारीची तयारी करून आषाढी वारीसाठी मी ते 2-3 दिवस येतो. ते आपला विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन प्रत्येक मठातलं आपलं इथं कैकाडी महाराज मठ, तनपुरी महाराज मठ, गजानन महाराज मठ, आणखीन काही बघण्यासाठी भरपूर स्थळ आहे. ते सगळं बघून ही 2-3 दिवसापर्यंत राहून मग आपण आपल्या गावी. किती वर्षापासून येतात आपण इथं? आम्ही गेले 25-26 वर्ष आपण वारीला येतो इथे. बर. अच्छा, मग आता तुमचा पूर्ण परिवार तुम्ही घेऊन येत असता त्या ठिकाणी? परिवार पण आम्ही येतो अधूनमधून. आपली वारी आहे, आपल्या गावातील सगळे ज्येष्ठ मंडळी वारकरी सगळे मिळून आम्ही दर आषाढी वारीला आम्ही वारीला येतो, गावकरी मिळून. आणि अधूनमधून आम्ही आपले परिवारसोबत पण येत असतो. काका आपण कुठून आलात? माझं नाव राजू मल्लापा इंगवले, तेरणी, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. ही वारी 25-26 वर्षापासूनची पण आहेत आणि आमच्यापेक्षा जे सिनियर लोक आहेत ते 40-35 ह्या वर्षाचे पण आहेत. आम्ही सगळी मिळून आषाढी एकादशीला सर्व लोक दरवर्षी नित्यनेमानं येतो आणि इथं सगळं प्रेक्षणीय ही जवळचे जे मठपीठ आहे ते सगळं बघून आम्ही इथं दर्शन घेऊन दरवर्षी जातो. बरं काका, मला हे विचारायचं आहे की वारीला आल्याच्या नंतर प्रसन्नता किती असते आपल्यामध्ये? वारीला आल्यानंतर सगळ्यांना बी प्रसन्न वाटतंय आणि काय एक प्रकारचं व्यसनमुक्ती पण होते. म्हणजे न कळत देवाकडे आल्यामुळे काही लोक व्यसनी असतात, ते निर्व्यसनी पण राहायला त्यांना मार्गदर्शन. बरं. आणि आमचं गाव तसं दारूबंदीचं गाव आहे. कोणतं गाव? तेरणी, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. हे मतदानावर दारूबंदी झालेलं गाव आहे. बरं, छान. मग त्या निमित्तानं का होईना पण या ठिकाणी आल्याच्या नंतर पूर्ण मन प्रसन्न वाटतं, है ना? काका तुम्ही किती वर्षापासून आणि आपलं नाव सांगा. आणि मी सुभाष विठ्ठलराव चव्हाण, परभणी जिल्हा इथून आलेला आहे. आम्ही वारीला राहत असतो दरवर्षी. 50 वर्षापासून आम्ही वारी करतो. आमचं हे म्हणजे आमचं लहानपण बचपनापासून हे वासुदेव हे आमचं समाज हे आपले दरवारीला राहतो. तिथं पंढरपुरात यात्रेला येत असतो. अच्छा. आणि इथं सगळे दान धर्म करतात वासुदेवाला. चंद्रभागेमध्ये त्याच्या आई वडील जे वरती गेलेले आहेत त्याच्या नावानं, पितराच्या नावानं दान करतात, त्याच्या नावाचा उद्धार करतात. आणि आम्ही अशी परभणीहून आलेली. बरोबर आहे मित्रांनो. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुंदर असं पवित्र ठिकाण हे आपलं पंढरपूर आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक जातीचा धर्माचा हा व्यक्ती या ठिकाणी येत असतो. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर त्याचं मन पवित्र होतं, पवित्र शुद्धीकरण होतं. आणि ते झाल्याच्या नंतर परत मग हे आपापल्या कामाला लागतात. या ठिकाणी आल्याच्या नंतर जसं यांचं म्हणणं आहे की आम्ही इथं आल्याच्या नंतर मन प्रसन्न होतंच, शिवाय टेन्शन फ्री पण होतं. जो काही आपला हा पूर्ण परिवारासोबत जो आपण राहतो आणखी शांती भेटते, मनाला शांती भेटत असते. हे म्हणजे ये यात्राचा टाइम झाला की वाटते कधी जावं वारीमध्ये, कधी पंढरपूरला जावं, कधी पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, चंद्रभागेमध्ये स्नान करून शनी. तर ते आम्ही असे आम्हाला टाइम आला, वारीचा टाइम आला की आम्हाला घरी करमतच नाही. बरोबर. महिना 15 दिवस आमची इकडेच. काका आपल्याला काय सांगायचंय? मी सगळे एकच आहे. आता आमचं सांगितलं ते आमच्या संबंधितलं आहे. अच्छा. आम्ही दरवर्षी 25-26 वर्ष झालं दरवर्षी न चुकता येत आहो. आणि आम्ही ते येऊन जरा
देवदर्शन घेऊन बर बर आमचे मन मोकळं करून समाधान जातो. म्हणजे बरोबर 25 ते 26 वर्षापासून आपण या ठिकाणी येत असतात आणि ती परंपरा आपण जपण्याचं जतन करतायत. बरोबर. तर मला एक सांगायचं आहे, हां सर. आम्ही वारी करतो ना, आमच्याबरोबर ते शिवराय धनगर आणि ते आपले हालापा धनगर, हे साहेब ते धनगर आहेत, ते मेंढपाळ आहेत. बर. त्यांची 400-500 मेंढ्या आहेत. ओके. पण साहेब तरी पण 400-500 मेंढ्या असून पण त्यांनी 8 दिवस आमच्या बरोबर पंढरीला येऊन त्यांना 1 मिनिट पण वेळ नसतं गावी, तरी पण ते पाठीमागचा संसार सगळं सोडून अगदी 8 दिवस गुन्ह्या गोविंदानं आमच्यावर अगदी व्यवस्थितपणे राहून मिसळून गावचा विचार न करता, जरी की पंढरी म्हणजे ही पंढरीच आहे हे सांगावं तितकं कमीच आहे. पंढरीचा महिमा आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे मित्रांनो. या ठिकाणी आल्याच्या नंतर खरंच मन हे एकदम शांत होतं आणि तृप्त होतं. तर रामकृष्ण हरी. बोला पुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.